नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। ह्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत आप्पे केक। तर हो, खरंच आप्पे केक बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेले आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी रवा टाकलेला आहे, त्याच्यानंतर 2 चमचे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे, तुम्ही इलायची वगैरे आणि बडीशोप वगैरे असेल तर टाकू शकता, पण इथे इलायचीच टाकते मी। तर इलायची मधले अशा प्रकारे बिया काढून टाकलेले आहेत। त्याच्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे, जास्त नका टाकू कारण ही स्वीट रेसिपी आहे। आता आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आता इथे मी छान मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे, ते एका बाउलमध्ये काढून घेणार आहे। तर एका बाउलमध्ये अशा प्रकारे मी काढून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात आता मी इथे अर्धी वाटी साखर काढून घेणार आहे। साखरचं पावडर आपल्याला करून घ्यायचं आहे। तर आता ते साखरचं पावडर पण आपल्याला ह्याच्यामध्ये आता रव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर पाहू शकता इथे मी टाकून घेतलेलं आहे। आता पूर्ण रवा आणि साखर मिक्स करून घेऊयात। पाहू शकता रवा आणि साखर मी मिक्स केलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला पाणी थोडं पाणी टाका, कारण याच्यात साखर आहे, लगेच साखरेला पाणी सुटतं, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, थोडं पाणी टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर पातळ होऊन जाईल हे। म्हणून आपल्याला अगदी थोडं टाकायचं आहे आणि मिक्स करत राहायचं आहे। तर पाहू शकता मी अगदी थोडं टाकलेलं आहे, तरी पण सगळं याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे। तर अजून थोडंसं पाणी टाकणार आहे मी आणि आपल्याला याचा स्लरी अशी बॅटर करून घ्यायचं आहे। जास्त घट्ट नको किंवा जास्त पातळ नको, दाटसर असं बॅटर करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता इथे मी छान असं बॅटर बनवून घेतलेलं आहे। अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आपल्याला, त्यात गाठी वगैरे बिलकुल होऊ नये। तर पाहू शकता हे बॅटर आपलं रेडी झालेलं आहे। आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला बेकिंग सोडा। तर इथे मी अगदी चिमूटभर बेकिंग सोडा टाकलेला आहे। आता मिक्स करून घेऊयात। आता हे बॅटर आपलं रेडी झालेलं आहे। ह्याला आपल्याला झाकून ठेवावं लागणार नाही, काहीच नाही, इन्स्टंट आपण याला करून घेऊ शकतो। तर आता हे बॅटर डायरेक्ट आपल्याला आप्पे पात्रात टाकून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी त्या आप्पे पात्राला अगोदर आपल्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे। तर इथे मी गोड रेसिपी बनवते म्हणून मी ते तूप लावून घेते, कारण तुपाने अजून चव वाढते याची। सगळ्याच्यामध्ये मी अशा प्रकारे तूप टाकून घेते थोडं। तर पाहू शकताय सगळीकडे तूप टाकून घेतलेलं आहे मी। आता आपल्याला टाकायचं आहे बॅटर। तर अशा प्रकारे आपल्याला भरभरून अशा प्रकारे बॅटर टाकून घ्यायचं आहे। मस्त टम्म फुगतात। तुम्ही जर मुलांसाठी तुम्ही साखर मुलांना देत नसाल किंवा साखर देऊ नये असं म्हणतात, मुलांना साखर देऊ नये, तर त्याच्याऐवजी साखरेऐवजी तुम्ही ना गूळही देऊ शकता। गूळ थोडा वेळ पाण्यात भिजवायचा आणि डायरेक्ट थोडं टाकत राहायचं, म्हणजे पाणी टाकायची गरजच नाही। गुळाच्या जे पाण्यात आहे ते मिश्रण पूर्ण स्वीटही होतं आणि पाणी दुसरं टाकायची गरज नाही पडणार। तर आता सगळं मी इथे बॅटर टाकून घेतलेलं आहे। 5 मिनिटं झाकून ठेवलं स्लो गॅस करून। तर पाहू शकताय टम्म फुगलेले आहेत हे आप्पे आपले। तर हे स्वीट आप्पे आपल्याला आता परतून घ्यायचे, दुसऱ्या साईडने पण असेच आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत। तर सगळे मी आप्पे अशा प्रकारे पलटवून टाकते। पाहू शकता आप्प्याला जाळी सुटली आहे मस्त। सगळे आप्पे असे पलटून घेतलेले आहेत। आता झाकून ठेवायचं आपल्याला, अजून 5 मिनिटं थांबायचं आपल्याला आणि छान दुसऱ्या साईडने पण भाजून घ्यायचं आहे। 5 मिनिटं झालेले आहेत, आप्पे दुसऱ्या साईडने छान भाजल्या गेलेत, पाहू शकताय तुम्ही। आता आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवूया। पाहू शकता किती टम्म फुगलेले आहेत, दोन्ही साईडने छान भाजल्याही गेलेले आहेत। तरी ते एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत। पाहू शकताय किती मस्त आप्पे आपले हे रेडी झालेत। तुम्ही लहान मुलांना हे देऊ शकता, मुलांना खूप आवडेल, केक खाल्ल्यासारखाच फिलिंग येतो। तर नक्की ट्राय करा, माझ्या मुलांना तर खूप आवडलं। किती जाळीदार झालेत पाहू शकता आतमध्ये। तर नक्की ट्राय करा तुम्ही। ट्राय केल्यानंतर कसे वाटले कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। कोणी नवीन असेल तर प्लीज मला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। तर प्लीज सबस्क्राईब करा आणि रेसिपी ट्राय करा। पाहू शकता किती मस्त झालेले आहेत, मुलांना बघताच क्षणी आवडेल। माझी मुलगी तर खूप आवडीने खात होती। नक्की ट्राय करा। तर खूप मस्त झालेले आहेत, चवीला हे अप्रतिम झाले होते। आणि प्लीज जाता सबस्क्राईब करून जा। बाय बाय।